नमस्कार मित्रांनो, मराठी चर्चा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर कालच्या भागामध्ये काय काय झालं याचा एक शॉर्ट रिव्ह्यू आपण आज पाहणार आहोत. कालच्या भागामध्ये आपल्याला एक टास्क पाहायला मिळाला, पण गेम तर सकाळी सगळे सदस्य उठल्यावरच सुरू झाला होता. तो कसा, तर चला पाहूया. सकाळी उठल्यावर निक्की किचनमध्ये असताना धनंजय आणि अंकिता तिथे येतात आणि निक्कीला घनश्यामबद्दल सांगतात की योगिता जेव्हा घराबाहेर चालली होती तेव्हा घनश्याम रडत रडत तिला म्हणाला की आता माझं कोण आहे या घरात. हे सगळं धनंजयने निक्कीला सांगितल्यावर निक्की शॉक झाली. ती खूप चिडली आणि काहीतरी कारण काढून घनश्याम सोबत खूप भांडली आणि धनंजयचा प्लॅन सक्सेसफुल झाला. त्यानंतर सगळ्यांचे मुखवटे फाडण्यासाठी बिग बॉस एक टास्क देतात. त्यामध्ये एका रूममध्ये एका टीमच्या सदस्याला बोलावलं जाणार आणि रूममध्ये गेलेल्या सदस्याबद्दल एक विधान सांगितले जाईल. मग त्या स्पर्धकाने सांगायचे ते विधान खरं आहे की खोटं, आणि त्यानंतर दुसऱ्या टीमच्या सदस्यांनी ठरवायचं आहे की ते विधान खरं आहे की खोटं. जर त्या दुसऱ्या टीमचे उत्तर आणि स्पर्धकाचे उत्तर सेम असेल तरच त्या स्पर्धकाला बीबी करन्सी मिळेल, आणि जर रूममधल्या सदस्याचं आणि विरुद्ध टीमचं उत्तर वेगवेगळं असेल तर मात्र बीबी करन्सी मिळणार नाही. अशा पद्धतीने खेळ सुरू होतो आणि कालच्या भागामध्ये आर्या आणि घनश्याम हे दोघेही एक एक करून त्या रूममध्ये जाऊन आले, पण ऑपोजिट टीमचे उत्तर सेम नसल्याने दोघांनाही बीबी करन्सी मिळाली नाही. याचबरोबर आजच्या भागामध्ये पुढे काय होणार हे पाहायला विसरू नका, आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी मराठी चर्चा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.